दिव्यपरात क्षमा मापन स्तोत्र। न मंत्रो न तंत्रं तदपि च न जाने स्तुतिमहो, न चावाणं ध्यानं तदपि च न जाने स्तुतिकथाः, न जाने मुद्रास्ते तदपि च न जाने विलपणं, परं जाने मातस् त्वदनुसरणं क्लेशहरणं। हे आई, मला मंत्र कळत नाही, यंत्र कळत नाही, तसेच तुझी स्तुती कशी करावी हेही मला कळत नाही। तुझे आवाहन कसे करावे, ध्यान कसे करावे हेही मला समजत नाही। तुझी स्तुती करण्यास योग्य अशा कथाही मला काही माहीत नाहीत। मंत्र किंवा उपासना शास्त्रातील तुझ्या मुद्रा कोणत्या व त्या कशा कराव्या हेही मला माहीत नाही। हे आई, तुझ्या पुढे विलाप कसा करावा हेही मला कळत नाही। पण आई, तुला अनुसरले असता, तुला शरण गेले असता सर्व क्लेशांचा, दुःखांचा, संकटांचा नाश होतो एवढे मात्र मला कळते। विदेर ज्ञानेन द्रविण विरहेनालसतया, विधेया शक्यत्वात् तव चरणयोयार्च्युतिरभूत्, तदेत क्षन्तव्यं जननि सकलोद्वारिणि शिवे, कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमातान् भवति। हे आई, तुझ्या पूजन पद्धतीचे मला ज्ञान नसल्याने, तुझी पूजा करण्यास लागणारे द्रव्यही माझ्याजवळ पुरेसे नसल्याने आणि माझ्यात पुरेपूर आळस भरलेला असल्याने तुझी पूजा करणे मला शक्य झाले नाही आणि तुझ्या चरणाला मी अंतरलो। त्याबद्दल सर्वांचा उद्धार करणाऱ्या हे कल्याणमयी आई, मला तू क्षमा कर। कुपुत्र जन्माला येऊ शकेल, पण आई मात्र कधी कुमाता होऊ शकत नाही। पृथिव्यां पुत्रास्ते जननी भवसन्ति सरला, परं तेषां मध्ये विरलतरलोऽहं तव सुतः, मदीयोऽयं त्यागस् समुचितमिदन्नो तव शिवे, कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमातान् भवति। हे आई, या पृथ्वीवर सरळ वागणारे तुझे पुष्कळ पुत्र आहेत, पण त्यामध्ये मी एक निराळाच व चंचल वृत्तीचा असा तुझा मुलगा आहे। तरी पण हे कल्याणकारिणी आई, माझा त्याग करणे तुला योग्य नाही, कारण कुपुत्र जन्माला येऊ शकेल, पण आई मात्र कधी कुमात्रा होऊ शकत नाही। जगन्मातर मातस् तव चरण सेवान रचिता, नवा दत्तं देवी द्रविणमपि भूयस्तव मया, तदापि त्वं स्नेहं महिनुरूपं यत् प्रकुरुते, कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमातान् भवति। हे जगन्माते आई, मी तुझी चरणसेवा केली नाही किंवा तुला पुष्कळचे धनद्रव्य अर्पण केले नाही, तरी पण तू माझ्यावर इतके अनुपम प्रेम करतेस, त्यावर सिद्ध होत आहे की कुपुत्र जन्माला येऊ शकेल, पण आई मात्र कधी कुमाता होऊ शकत नाही। परित्यक्त्वा देवा विविध विधी सेवा कुलतया, मया पंचाशीते रधिकमपणीते तु वयसि, इदानीं चेन्मातस् तव यदि कृपाणापि भविता, निरालम्बो लम्बो धर जननिकं यामि शरणं। हे गणेश जननी आई, माझे वय आता 85 वर्षाहून अधिक झाले आहे। आता माझ्या हातून काही होत नाही। कठीण पूजाविधींना कंटाळून मी सर्व देवांना सोडून दिले आहे। अशा वेळी ही आई तुझी कृपा नसेल तर निराधार बनलेला असा मी कोणाला शरण जाऊ। क्षपाको जल्पाको
भवति मधुपाकोपमगिरा निरातंको रंको विरति विचिरं कोटिकणकहि तवापर्णे कर्णे विशति मनुवर्णे फलमिदं न को जानीते जननी जपनीयं जपविधौ। हे अपर्णामाते, तुझ्या मंत्रांचे अक्षर कानावर पडले तरी देखील एखादा चांडाळ रसकार्यहीन व्यक्ती पक्वान्नाप्रमाणे मधुर गोड वाणीने बोलणारा उत्तम कसा होतो आणि महान दरिद्रीसुद्धा कोट्याधीश बनून चिरकाल निर्भयपणे स्वच्छंद हिंडतो। तुझ्या मंत्रांच्या एका अक्षराचे जर हे फळ आहे तर मग आई त्या मंत्रांचा विधीपूर्वक जप केला तर जे फळ मिळेल ते कोण जाणू शकेल। चिताभस्मालेपो गरलमशनं दिक्पटधरो जटाधारी कंठे भुजगपतिहारी पशुपतिः कपालीभूतेशो भजति जगदीशैकपदवी भवानी त्वं पाणी ग्रहण परिपाटी फलमिदं। याई भवानी, ज्याला अंगाला लावायला चित्तेभस्म आहे, खाण्याला विष आहे, नेसाला पांघरायला दिशा हीच वस्त्रे आहेत, मस्तकावर जटांचा जंजाळ आहे, गळ्यामध्ये सर्पाची माळ आहे, जो पशुपती म्हणजे वृषभावर बसतो, हातात भिक्षापात्र म्हणून मनुष्याची कवटी धारण केली आहे, भूतगणांचा स्वामी अशा या शंकराला सुद्धा जगदीश विश्वनाथ अशी श्रेष्ठ पदवी प्राप्त झाली। याचे कारण तू त्याला हात दिलास, तुझ्याशी केलेल्या पाणीग्रहणाचे हे फळ आहे। न मोक्षशाकांक्षा भवविभव वांछापि च न मे न विज्ञानापेक्षा शशिमुखी सुखेच्छापि च न पुना अता त्वं संयाचे जननी जननं यातु मम वै मृडाणी रुद्राणी शिव शिव भवानी ती जपतः। हे चंद्रमुखी आई, मला मोक्षाची इच्छा नाही, जगातील वैभवाची सुद्धा इच्छा नाही, मला विज्ञानाची शिल्पशास्त्र कला कौशल्य इत्यादिकांची सुद्धा अपेक्षा नाही। तथापि माझे तुझ्याकडे एक मागणे आहे, हे की माझा सर्व जन्म मृडाणी रुद्राणी शिव शिव भवानी असा जप करीत करीत संपून जावा। नाराति सीता विधिना विधिव्योपचारै किंवृक्ष चिंतन पर्णैर्कृतं वचेभिः श्यामे त्वमेव यदि किंचन मय्यनाथे दस्ये कृपा चिंतममं परं तवैव। हे आई श्यामले, मी अनेक प्रकारच्या पूजा सामिग्रीने विधीपूर्वक तुझी आराधना सेवा केली नाही, उलट सदा सर्व काळ अनिष्ट चिंतन व कठोर शब्दांचे उच्चार करण्यात तत्पर अशा वाणीने कोणते पाप केले नाही। म्हणजे सर्व काही पापे केली आहेत, तरी पण आई सर्वस्वी अनाथ असलेल्या माझ्यावर तुझी कृपा करीत आहेत ती योग्यच आहे, कारण तू माझी आई आहेस। आपस्सुमग्नं स्मरणं त्वदीयं करोमि दुर्गे करुणार्णवीशी नैतच्छटत्वं मम भाववेशा क्षुधा त्वाशा जननी स्मरन्ति। हे आई दुर्गे, हे दयासागर देवी, मी आपत्तीत सापडलो म्हणून तुझे स्मरण करीत आहे, म्हणून लबाड किंवा आप मतलबी आहेच असे समजू नकोस, कारण भुकेने व तहानेने व्याकुळ झालेली मुले आईचीच आठवण करतात। तू जर माझी आई आहेस, तुला सोडून दुसऱ्या कोणाची आठवण करू। जगदंब विचित्र मंत्रम किम परिपूर्णा करुणास्ति चेन्मयी अपराध परम वृत्तम नहि माता समुपेक्षते सुतम। हे जगज्जननी माते, माझ्यावर तुझी परिपूर्ण कृपा आहे, यात आश्चर्य ते कोणते,
कारण मुलगा सतत अपराध करीत असला तरी आई त्याची कधी उपेक्षा करीत नाही. मत्समं पातकी नास्ति पापाग्नि त्वत्समानहि एवं ज्ञात्वा महादेवी यथा योग्यं तथा कुरु. हे महादेवी आई, माझ्यासारखा कोणी पापी नाही आणि तुझ्यासारखी पापमुक्त करणारी पण कोणी नाही. हे जाणून तुला जे योग्य दिसेल ते तू कर. इति श्रीमद शंकराचार्य विरचितं देव अपराध क्षमापन स्तोत्र संपूर्ण. माझे नाव सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. प्रमिला छंद सौ प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर. आवडले तर नक्कीच कमेंट बॉक्सद्वारे कळवा.